नमस्कार, मी सौरभ मंडलिक महाराष्ट्रातून. आज आपण आलोय महाबलीपुरम ह्या ठिकाणी. महाबलीपुरम ह्या ठिकाणी पल्लवांचं राज्य होतं. पल्लवांच्या राज्यामध्ये एक अद्भुत आणि वेगळी आपण वास्तू बघतोय आज, की माझ्या मागे तुम्हाला एक गोल दगड दिसतोय, एक मोठा दगडाचा गोळा दिसतोय. त्याला कन्नड लोक किंवा तमिळ लोक हे त्यांच्या स्थानिक लोकल भाषेत श्रीकृष्णाचा लोण्याचा गोळा असंही म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा 20 फूट उंच आहे आणि 16 फूट रुंद आहे. 250 किलो वजनाचा हा दगडाचा गोळा आहे आणि हा 4 फूट जागेवरती स्थिर आहे. दुसरी गोष्ट महत्वाचं सांगायचं गेलं तर हा डोंगर आणि हा गोळा हे दोन्ही वेगवेगळे, म्हणजे त्याला चिटकवलं असं काही नाही. तो नॅचरल किंवा नैसर्गिकरित्या स्थिर आहे. वैज्ञानिक दृष्टीने पण हा अद्भुत आणि वेगळा एक असा चमत्कार म्हणला जातो. 1808 मध्ये इंग्रज गव्हर्नर मद्रासचे यांनी 7 हत्ती लावून हा गोळा पाडण्याचा प्रयत्न केला किंवा ओढण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्या 7 हत्तींना ते जमलं नव्हतं होतं. पल्लवांच्या राजांच्या काळात ही गोष्ट झाली होती की तसा प्रयत्न झाला होता, पण त्यांनाही ते जमलं नाही. तर असं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण महाबलीपुरम मधला श्रीकृष्णाचा लोण्याचा गोळा आपण बघू शकतात. तर कधी महाबलीपुरम मध्ये आले तर हा गोळा आवर्जून बघा.